आरव. 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 हा, व्हिडिओ ऑन कर. म्हण प्रार्थना तोपर्यंत येते. पाठ आहे ना सगळी? काय मॅम? पाठ प्रार्थना म्हण. पाठ आहे ना? माझा आवाज येतोय ना? कमी कमी येतोय. आवाज येतोय? आवाज हळू येतोय तुमचा. जरा बघते हा. आपल्या लॅपटॉपचं बघूया. तुझा येतोय बघ. चल मग हे कुठे रे आवाज? हा, कमी येतोय म्हणजे. हा, आता येतोय मॅम. ऍक्च्युली इकडचाच कमी होता आमच्या कमी होता का? हा, ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे, म्हण. हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे एक आशा एक रंगी रंगू दे अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांगणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा सरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाहुले चालो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा न लाभणे माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. कविता काय? वाच एकदा कविता. प्रश्नोत्तर लिहायला सांगितली होती ना मॅम? ये रे पावसा पूर्ण झाली नाही ना? शिकवून झाली पण अभ्यास पूर्ण झाला नाही ना? प्रश्नोत्तर सगळी झाली नाहीत ना? वाच एकदा कविता. ये रे पावसा गाऊ तुझी गाणी मासोळीला हवे एका तळेभर पाणी. ये रे पावसा गाऊ तुझी गाणी झाडांना पंख हवे मोर पिसावाणी. ये रे पावसा गाऊ तुझी गाणी काळे निळे ढग तुझे मोहक सर्वाहुनी. ये रे पावसा गाऊ तुझी गाणी हिरवा हिरवा शालू घेईल वनराणी. कवी कोण आहेत? शंकर विठणकर. विठणकर. ट आहे बघ, ट. विठणकर.
पण काय हे केलं होतं? एका वाक्यात उत्तरे लिहा घेतलं होतं. हम्म, माझ्या लक्षात नाही रे. मॅम आपण घेतलं होतं. एका वाक्यात उत्तरे लिहिलंय आपण. मग काय हो राहिलं त्यातलं सांग. 15 दिवस झाले ना, मी विसरून गेले. मॅम आपण फक्त डिस्कस केलं होतं मॅम. एका वाक्यात उत्तरे ऍक्च्युअली लिहिली की नाही आपण? हो लिहिलेली. लिहिली ना. तू लिहिली आरव? हो मॅम लिहिली, मी विसरलो. बघ एकदा, बघ काय आहे वहीत. आणि एकच वही ठेवा काय आता 4 धड्यांसाठी. दरवेळी वेगळी घेऊ नका. हम्म, काय काय झालं सांग मला एकदा, वाच. मॅम 4 क्वेश्चन झाले मग. हा, 4च आहेत ना त्याच्यात. मोरपिसासारखे पंख कोणाला हवे आहेत? काळे निळे ढग कवीला कसे दिसतात? वनराणी काय घेणार आहे? काय चष्मा लागला काय स्वरा? कधीच लागला, 6 महिने झाले. फक्त मी घरी आल्यावरती घालत नाही, शाळेत घालते. शाळेत बोर्डवरच दिसत नाही. पण मग काय काय सांगितलं डॉक्टरने? काय सांगितलं? घालायला लागेल आता. मग घाल म्हणजे कमी होईल. ठीक आहे. मी पण घातलं. वनराणी काय घेणार आहे? कवी कोणाचे गाणे गाणार आहे? हे झालंय लिहून. हो. हा? आणि मग कोणाला काय हवे ते लिहा. ते लिहिलंय? हे पण झालं. झालंय. झालंय. मग खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. झालंय? नाही झालं वाटतंय. नाही माहिती. बरं, आता एकदा तू वाच, कविता वाच स्वरा. आत्ताच आरवनी वाचली. मग आपण तो प्रश्न घेऊया. माझ्याकडे आज हे नाही आहे, प्रिंट आउट ती कुठेतरी आहे. असं कसं स्वरा तुझं? मागच्या वेळी पण पुस्तक असंच म्हणलीस. नाही होतं की माझ्याकडे मागच्या वेळी. मागच्या क्लासमध्ये, आता परवा नव्हे, त्याच्या आधी. असं ओके. कसं जातं? एकत्र ठेवत नाहीस दोन्ही? आय डोंट नो. मग आता कसं करणार अभ्यास? बघ, आठव कुठे ठेवलंय. साईल विचार. बघून आली एकदा. पटकन ये. आपला अर्धाच तास वर्ग आहे ना. हो मॅम. खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. मासोळीला हवे एका तळेभर पाणी. काय कळलं सांग तुला आरव? तळ्याशिवाय हे करू शकत नाही, जगू शकत नाही ना. तळ्याशिवाय का पाण्याशिवाय सांग? पाण्याशिवाय हा, जगू शकत. मग आता कसं लिहायचं माहितीये? आता असं ही ओळ लिहायची तिथे. हा, मासोळीला हवे एका तळेभर पाणी. हा, तर असं लिहायचं. ही ओळ जशी दिली आहे तशी लिहून घ्यायची आपल्या पेपरमध्ये किंवा पुस्तक वहीमध्ये. हा, त्याच्या पुढे त्याचा अर्थ लिहायचा. काय आता अर्थ आपल्याला समजला की आपण असं लिहायचं. तर म्हणजे हे समजलेला अर्थ काय आहे? तर काय करू फेमस. फाईल त्याच्यामध्ये आपण सगळ्या. मग असं ती अख्खी ओळ लिहायची. मासोळीला हवे एका त्याच्यामध्येच ठेव, तळेभर. फाईलमध्येच ठेव. म्हणजे आता हरवेल पण कुठे वेळ. लिहितोस? हो मॅम. मिळालं का? मला प्रिंटआउट मिळाली आणि मागच्या वर्षीची सुलभ भारती मिळाली. आईने ठेवली होती. हम्म. नीट ठेवायच्या आपल्या वस्तू. हे शिकायचं वय आहे तुमचं, हो की नाही? झाले ना आता 10-12 वर्षाचे झाले ना तुम्ही. हो. मग वाढदिवस नुसता करायचं नाही काय, त्यातनं शिकायचं पण. वेगळं वाटलं पाहिजे ना. 11तून 12 गेलो, 12तून 13 गेलो. वागण्यात पण दिसलं पाहिजे, हो की नाही? चल वाच एकदा पटकन कविता. ये रे पावसा गाव तुझी गाणी, मासोळीला हवे एका तळेभर पाणी. ये रे पावसा आणि नी गाव. म्हणायचं, नी न. ठीक आहे. ये रे पावसा गाव तुझी गाणी, झाडांना पंखे हवे मोर पिसावानी.
येरे येरे पावसा गाऊ तुझी गाणी, काळे निळे ढग तुझे मोहक सर्वांगी. येरे येरे पावसा गाऊ तुझी गाणी, हिरवा हिरवा शालू घेईल वनराणी. शंकर विटणकर. शंकर विटणकर. लक्षात ठेवायचं. ते असं पण येतं, जोड्या जुळवामध्ये पण येऊ शकतं ते. एका बाजूला धड्यांची नावं, एका बाजूला लेखकांची, कवींची नावं. बाकी कुठले आहेत? आता बाकीचे पुढे बघू ना आपण. आता ह्याचं लक्षात ठेव. ओके. हा, मग आता ते एका वाक्यात उत्तरे द्या आणि कोणाला काय हवे झालंय. आता आपण हे बघतोय. खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. तर अर्थ लिहा म्हणजे काय, त्याचं मिनिंग काय आहे ते तुम्ही लिहायचं तुमच्या शब्दामध्ये. आता मासोळीला हवे तळेभर पाणी, यातनं तुम्हाला काय समजलं? ते आपल्याला सगळ्यांनाच माहितीये ना की मासा पाण्याशिवाय, मासोळीच लहान मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही. हो की नाही? मग पाऊस नाही पडला तर मासोळी जिवंत मरेल. राहणार नाही. हो की नाही? पाऊस नाही पडला तर तळ्यातलं पाणी संपून जाईल. बरोबर आहे की? तुम्ही शिकलाय ना जलचक्र, वॉटर सायकल शिकलाय की नाही? हो. त्याच्यात बरोबर की नाही? मग तळ्यातल्या हो. पाण्याची वाफ होणार, वाफ वर जाणार, आणि जर पुन्हा वाफ पाऊस होऊन खाली नाही आली तर तळ कोरडं होणार. हो की नाही? मग तळ कोरडं तर मासळी राहील का जिवंत? नाही ना, मासळी कायम पाण्यातच राहते मासळी. हो की नाही? म्हणून याचा अर्थ काय आहे की मासळीला पाऊस का हवा आहे असं लिहायचं झालं तर आपण लिहायचं मासोळीला हवे आहे एका तळेभर पाणी असं लिहायचं, पुढे डॅश मारायचा, अर्थ असं लिहायचं. हा, कळलं? ही दिलेली ओळ कॉपी करायची. ऐकते का स्वरा? हो. हा, आणि मग पुढे लिहायचा अर्थ. अर्थ काय आहे खालच्या ओळीत लिहायला लागायचं की पूर्ण मासोळी. आधीचा पूर्ण वही लिहू. लिह ना. मासोळीला हवे एका तळेभर पाणी ही ओळ लिहून घ्यायची जशी दिली आहे तशी. पुढे काय उद्गारवाचक चिन्ह काढलंय त्याच्या, जसं दिलंय तसं लिहून घ्यायचं. हा, आणि हा उत्तरासाठी काय लिहायचंय? काय उत्तर येणार ना त्याच्यासाठी काय लिहिणार? तेच ना, ते ओळ लिहून घेतली मग खालच्या लाईनवर यायचं, खालच्या ओळीवर यायचं, तिथे जायचं अर्थ. वर बघा शब्द दिलाय अर्थ, पुढे एक छोटा डॅश करायचा, छोटी रेख काढायची अर्थच्या पुढे. हा, आणि मग आता अर्थ लिहायचा की मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही. मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही, फुल स्टॉप द्यायचा. पाऊस पडला नाही तर तळ्यातले पाणी संपून जाईल. हो ना, म्हणून ते येरे येरे पावसा म्हणते ना. पाऊस पडला नाही तर पाणी संपून जाईल. साडेसात झालं झालं मग. झालं. नाही. म्हणून मासळी म्हणते की तिला तळेभर पाणी हवंय, म्हणून ती पावसाला म्हणते. म्हणून मासोळी पावसाला म्हणते येरे येरे पावसा, असंच म्हणते ना. हो. ए पार्थ, थोडा वेळाने ये राजा, 15 मिनिटांनी. काय? 15 मिनिटांनी जॉईन कर, हा दुसरा वर्ग ठीक आहे मॅम. 7:30ला. हा, मी पुढच्याच उत्तर देऊ. हा दे ना. झाडांना हवं पंख, झाडांना त्यांना पंख हवे त्यांना मोर. हिरवगार बनायचंय हम्म. आणि त्यांना असं सुकं सुकं नाही राहायचंय, त्यांना पाणी हवंय म्हणजे ते
वाढू शकतात आणि हम्म. हिरवं हिरवं आणि छान होऊ शकतात. हम्म. मग सगळे पक्षी मग आता हे त्यांच्यावरती बघ, खाऊ शकतात. मासोळीला म्हटलं आपण ते जिवंत राहू शकणार नाही. इथे काय होईल, आपण लिहू शकतो झाडं सुकतील ना पाण्याशिवाय, हो की नाही. लिहून घ्या ते, झाडांना पंख हवे मोर पिसावाणी. सेम लिहायचं आणि खाली अर्थ लिहून डॅश करून पुढे अर्थ लिहायचा. तुम्ही असं लिहू शकतात, पाणी हे जीवन. पाण्याला जीवन म्हणतात हे माहितीये की नाही तुम्हाला, समानार्थी शब्द. अमृत हो अमृत मॅम. नाही, पण म्हणतात. पाण्याला जीवन म्हणतात, अमृत वेगळं. हो, पण अमृत सारखं आहे ना. हो, अमृत सारखंच आहे, पाणी हे जीवन आहे. बाकी तुम्ही विचार करा. याच्यामध्ये हिंदीमध्ये अमृत आणि पाणी समानार्थी आहेत. नाही नाही नाही, अमृत आणि पाणी समानार्थी नाही. ओके. अमृत, विष आणि अमृत म्हणजे विषाच्या विरुद्ध जे जीवन देतं ते अमृत. जे जीवन, जीवन म्हणजे पाणी, जल, नीर. आणि ढगाल काय म्हणतात माहितीये का, जलद. जलद म्हणजे जल देणारा, द म्हणजे देणारा. निरद, निरद म्हणजे नीर देणारा. झाडांना पंख हवे मोर पिसावाणी. पाऊस पडला नाही तर झाडं सुकून जातील, हो की नाही. कुठपर्यंत झालं लिहून. ही वाक्य मला वाटतं मी बनवून आणायला सांगितली होती तुम्हाला, हो ना. वाक्य बनवायला सांगितली होती ना. हा, लिहिलं. हो मॅम. पाऊस पडला नाही तर झाडी सुकतील. मग ती हिरवेगार राहण्यासाठी किंवा मोरपिसासारखी सुंदर दिसण्यासाठी झाडांना झाडं म्हणतात ये रे ये रे पावसा, किंवा म्हणून झाडांना काय लिहिलंस, वाच नीट. मी हम्म, मी वाचू. वाच ना. दोघच तर आहात तुम्ही, झाडांना पाणी हवंय कारण पाणी नसेल तर ते सुकतील आणि मरतील. हम्म. त्यांना हिरवं हिरवंगार बनायचंय आणि मोरांच्या पिसासारखं सुंदर दिसायचंय. करेक्ट. हिरवा हिरवा शालू घेईल वनराणी. तू काय लिहिला आरव. पाऊस पडला नाही तर झाडे सुकून जातील. बरोबर. पाऊस पडला नाही तर झाडं सुकून जातील, चांगली दिसणार नाहीत ना. आपल्याला आवडतील का सुकलेली झाडं बघायला. नाही. हा, म्हणून झाडं हिरवगार राहण्यासाठी किंवा पिसासारखं सुंदर दिसण्यासाठी झाडांना पाऊस पडावा असं वाटतो, किंवा झाडं म्हणतात ये रे ये रे पावसा. हम्म. ठीक आहे मॅम. हिरवा हिरवा शालू घेईल वनराणी. लिहिलं. हो. तुम्ही फोटो नाही पाठवले मागच्या वेळी का, पाठवले नाही पाठवले. अय्यो. पाठवायचे क्लास झाल्या झाल्या, परीक्षा ठीक. द्यायची ना. हम्म. तर हिरवा हिरवा शालू घेईल वनराणी म्हणजे काय. म्हणजे पाऊस त्यामुळे सगळी सृष्टी हिरवीगार होईल. आपल्याला आता दिसतंय की नाही, उन्हाळ्यातली झाड आणि आत्ताच्यातली झाडं, फरक आहे की नाही दोन्ही झाडातला. उन्हाळ्यात अशी जरा मलूल असतात, पानं पण नसतात तेवढी. मग हिरवा हिरवा शालू घेईल वनराणी, पावसामुळे झाडांना तेज येईल. त्यामुळे सगळी सृष्टी, वनराणी म्हणजे सृष्टी सगळी सुंदर हिरवीगार दिसेल. तर तुम्हाला आहे का मेक सेंटेन्सेस, इंग्लिश मध्ये शिकला असाल ना मेक सेंटेन्सेस. आता कन्नडमध्ये पण आहे. कशामध्ये. कन्नडा. हा, तसं मराठीत पण आहे आता.
खालील शब्दांचा उपयोग करून वाक्य बनवा. वाक्य अर्थपूर्ण पाहिजे. जे उगाच कुठेतरी तो शब्द नाही वापरायचा, त्यांनी छान अर्थ निर्माण झाला पाहिजे. काय दिलाय शब्द त्यांनी? मोहक, मोरपीस आणि हिरवा शालू. मोहकचं काय वाक्य होईल? मोहकचा अर्थ काय सांगितलाय? सुंदर, आकर्षक. हम्म काय कराल वाक्यात उपयोग मोहकचा? हो, मी असं लिहिलं. मी मोहकला हे करून टाकलं. काय? हिंदीमध्ये मोहक म्हणजे हे मी अशी बघतच राहिली तसं. मी त्याला तसं इंटरप्रेट केलं. मी हिंदीला मिक्स केलं. हिंदीला नको मिक्स करू. आता बघ, तुम्ही गणपतीचा दिवस आहेत ना, मग गणपतीची मूर्ती मोहक होती किंवा आहे असं म्हणू शकाल, किंवा सजावट मोहक आहे म्हणू शकाल. मोहक म्हणजे आकर्षक ना. हं? किंवा असं म्हणू शकते, स्वरांनी केलेली गणपतीची सजावट मोहक आहे, असं लिहू शकता तुम्ही. तुम्ही स्वतःचं नाव लिहायचं नाही पेपरमध्ये, दुसऱ्याचं लिहू शकता. हम्म म्हणजे काही चालेल, सजावट चालेल, किंवा आता रांगोळी काढलेली चालेल. रांगोळी मोहक आहे असं चालेल. मी लिहिलं झाड आणि पक्षी मोहक आहेत. झाड आणि पक्षी असं नाही म्हणायचं. पिल्लू मोहक दिसतंय असं काहीतरी. मोहक ही दिसण्याची गोष्ट आहे ना, बरोबर की नाही? दिसतात झाडं. हा, झाडं छान दिसतात. मग फुललेली झाडं मोहक दिसतात असं, किंवा गुलाबाचं फुल झाडावर मोहक दिसतं, किंवा झाडावर मोहक गुलाबाचं फुल आलं होतं, हो की नाही? किंवा लाल रंगाचा गुलाब मोहक दिसतो, असं चालेल. जनरल वाक्य नाही, काहीतरी स्पेसिफिक लिहायचं. हा, तू काय लिहिला सारव? सजावट मोहक होती. कशाची सजावट? गणपतीची तरी लिही. गणपतीची सजावट मोहक होती किंवा आहे, काही चालेल, पण ते बरोबर लिहायचं. तर मोरपीस तर काय कराल? मला एक सुंदर मोरपीस सापडला. सापडलं? बरं. किंवा कृष्णाच्या मुकुटात मुकुटात मोरपीस असते, ओके. चालेल की नाही? असं हेच लिही असं नाही. मी तुला उदाहरण दिलं, किंवा वासुदेवाच्या टोपीत मोरपीस असते. ओके. पाहिलं का वासुदेव तुम्ही? पूर्वी यायचा घरी घरी. आता महाराष्ट्रात अजूनही येत असेल. सकाळी सकाळी यायचा असा, मग याचा वेश करून, कृष्णाचा वेश करून, आणि गाणी म्हणायचं तो छान छान. काय लिहिलं तू आरव? मोरपीस. मला एक सुंदर मोरपीस मिळाले. सुंदर मोरपीस मिळाले. बर. हिरवा शालू. आईला हिरवा शालू घेऊया. चालेल. किंवा आईचा शालू हिरवा आहे असं पण चालेल. आईला गौरीचा शालू हिरवा आहे. हा, गौरीचा शालू हिरवा आहे. हो चालेल. कळलं तुम्हाला? म्हणजे आता कुठलेही शब्द आले तर अर्थ व्हायला पाहिजे त्या वाक्याचा, काहीतरी नाही लिहायचं, अर्थपूर्ण वाक्य पाहिजे. परीक्षा कधी आहे? 2 ऑक्टोबरला असते, पण थोडी पुढे जाईल, कारण दसरा 2 ऑक्टोबरला आलाय ना. आता माझी शाळेची एक्झाम तडमडते गणपतीमध्ये. गणपती नंतर 3 दिवसानंतर डायरेक्ट एक्झाम आहे. हो, ते तर आहेच. आपली परीक्षा 2 ऑक्टोबर नंतर असेल बहुतेक, कारण ते कळवलंय आम्ही सरांना ना. दसऱ्याची सगळ्यांनाच सुट्टी असणार ना. एखाद्या रविवारी पुढच्या घेतील, बघू आपण. हं? झालं? मग आता लिहा. ते नुसतं लिहायचंय बघ. तळे तळे तळेभर, पोट पोटभर, मुठ मुठभर, घर घरभर, गाव गावभर. आपण हे शब्द वापरतो की नाही? आई म्हणते ना, घरभर पसारा करू नकोस, हो की नाही? नुसतं भर जोडायचंय त्याला. कळलं? पोटभर जेवून घे म्हणते की नाही आई? हो. हा, मी ऐकत नाही तिचं. ऐकत नाहीस ना, ते दिसतच आहे. मुठभर म्हणजे मुठभर चिवडा दे, किंवा मुठभर. मुठभर. हा,
तसं जस्ट ते लिहायचंय तुम्हाला. हा पिवळा भर नाही नाही, पिवळा. पिवळ्याला कसं लिहायचं बघ, हिरवा हिरवा, पिवळा पिवळा, ते नुसतं तुम्हाला प्रॅक्टिस साठी आहे ते. काळा काळा, लाल लाल. ठीक आहे. पिवळा भर. आता तुम्हाला एखाद वेळ ना ह्याच्यावर लिहायला येईल. आता खाली दिलाय ना त्यांनी उपक्रम. पाऊस पडून गेल्यानंतर सृष्टीत काय काय बदल होतात ते आठवावं सांगा. इंद्रधनुष्याचे निरीक्षण करा, त्यातील रंगांची नावे लिहा. आता तुम्हाला येतं सगळं, ताना पिहिनी पाजा, हो की नाही. लाल. ऑरेंजला इंद्रधनुष्य काय म्हणतात? ऑरेंज. नारिंगी. हा. नारिंगी. लाल, नारंगी, पिवळा, हरा, हिरवा. 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 अं, निळा, हम्म. ताना. डार्क निळा, राखडी राखाडी. राखाडी. ओके, 1 सेकंड. डार्क. ताना पिहिनी पाजा, पा पांढरा, जा जांभळा. राखाडी. ताना पिहिनी पाजामध्ये गुलाबी कुठे असतो राखाडी का? कुठे? नाही, गुलाबी नसतो. ताना पिहिनी पाजामध्ये राखाडी कुठे आहे ग? हा. ताना पिहिनी पाजा, त्यात राखाडी कुठे आहे? डार्क ब्लू असतो ना. हे बघ, ता म्हणजे तांबडा, ताना नारिंगी, पी पिवळा, ताना पी ही हिरवा, ताना पिहिनी पा पांढरा, जा जांभळा, ताना पिहिनी निळा. असं लिहून लिहून आणा. हा. ठीक आहे. आणि 5 ओळी लिहा. कशावर सांगू? पाऊस, पावसानंतरचं हे, पावसानंतरचं वातावरण. ओके. चालेल. पुढच्या वेळी आपण पुढचा हे घेऊ धडा, लहुजी उस्ताद. आणि एक कविता कुठली आहे? किती चॅप्टर येतील? 4 तर चॅप्टर असतात ना, 2 हे, 2 कविता 2 धडे. मागच्या वेळी 4 होते. कुठल्या तरी सरांबद्दल चॅप्टर होता, त्याच्यावरती एक पण प्रश्न आला नव्हता. ते आता परीक्षकाच्या मनावर आहे ना, आपण काय करू शकतो. त्यांनी पूर्ण चॅप्टर दिलेला, तो तुला हे केला. माहिती ना, सुरभीचा मामा माहितीये तुला? हा. सुरभीचा मामा माहितीये? सुरभी माहितीये ना तुला? मला सुरभी माहितीये, ते मामा माहिती नाही. मामा माहित नाही. बरं, तिचा मामा तर 10वीला होता. तर त्यांचं ते सिलेबस म्हणजे दुसरंच वर्ष होतं नवीन सिलेबसचं. आणि किती, जवळजवळ 25-30 धडे होते इंग्लिशच्या पुस्तकात. ओ माय गॉड. हा. ते तर मोठे वर्ग 10वीत तेवढे असतात ना. तर त्यांनी काय केलं, मागच्या वेळी जे पॅरेग्राफ वगैरे आले होते ते 2 धडे केलेच नाही, कारण आता बाकीचे एवढे धडे आहेत ना, आणि नवीन सिलेबस आहे म्हणून 2 धडे केले नाहीत. त्याच धड्यातलं आलं जे केले नाहीत धडे. 12वीत होता ऑफकोर्स, तो मोठा होता, इंग्लिशला तेवढं महत्व नव्हतं, पण मला 7 आहेत. होतं ते. शेवटी परीक्षकाच्या मनावर असतं ना, पेपर कोण काढतोय त्याच्या मनावर असतं, त्यामुळे आपण तयारी करायची सगळी. ठीक आहे. दोघं काय कराल आता? होमवर्क 5 वाक्य लिहून आणा पावसावर. पावसानंतर काय होतं? पावसावर, हा, कसंही दिलंय ना त्यांनी, पाऊस पडून गेल्यानंतर सृष्टीत काय 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 बदल होतात ते आठवावं सांगा. इंद्रधनुष्याचे निरीक्षण करा आणि त्यातील रंगांची नावे लिहा. ठीक आहे. आणि जरा ढग बघा, सध्या पावसाळी आहेत, काय काय आकार दिसतात ढगांचे ते सांगा मला पुढच्या ह्याच्यात. आणि पुढच्याला नवीन धडा घेऊया. ठीक आहे. आणि वेळेत जॉईन करा 7ला. ओके. आपला कमी वेळ आहे ना. येस. बाय. ठीक आहे. शुभरात्री. तुमचा 2 जण. शुभरात्री. शुभरात्री. आरव आणि स्वरा. ओके. बाकी सगळे गुड नाईट मॅम, शुभरात्री. बाय. शुभरात्री. बाय बाय. बाय बाय. शुभ संध्याकाळ मॅम. मॅडम आल्या. या का?
पोस्ट करते तुम्हाला. प्रार्थना झाली का मॅडम? आताच आलेत. अच्छा, आता चालेल का? चला व्हिडिओ ऑन करा. अजा नाही दोघी. अनघा आज या आधी दोघी. ती हो नाही. बरोबर. जिया नाही. चला. पार्थ येईल, तो आधी जॉईन झाला होता, त्याला म्हटलं 7:30ला ये. आधी नीट बसा. ताट बसा. दोन मिनिटं वाट पाहूया. 5:30ला सुरू करूया. चालेल. आधी येईल तो गेला ना. पार्थ पण येईल. तो आला होता, त्याला म्हटलं थांब, नाही तर 15 मिनिटांनी आहे. 7:15ला. हा. सुरभी तोपर्यंत कविता वाचून घे. तू मागच्या याच्यात नव्हतीस. पंचारती कविता शिकवली. हो, छान आहे कविता, छोटीशीच आहे, पटकन होते. पटकन वाचून घे वर्ग सुरू होईपर्यंत. होय, लक्ष कुठे आहे? नीट बैस. सुरभी, आवाज येत नाही तुझा. हा आता हा, काका दमली का? काय म्हंटल? नाही, लक्षातच होतं ते, अनम्यूट होत नव्हतं. बर. प्रिंट आउट काढलंय तुझं? हो. वाचून घे ती कविता. पंचारती. कुठली? पंचारती 13वी आहे, लास्ट आहे. मोठ्यानेच वाच. ते प्रार्थना व्हायचे ना, म्हणून म्हंटल. पंचारती. पंचारती. आधी आला. हा, पंचारती. घे वाचून. कुठली का? काय झालं का? आवाज नाही येत आहे तुझा. तू मनात वाचते का? जो मोठ्याने वाच ना. ओके. मराठीच्या महाराष्ट्रा, आज स्वागत स्वागत. सह्याद्रीच्या कड्यावरी वाजे वाऱ्याची नौबत. काळ कवाड फोडून आल्या आल्या साऱ्या जणी. महाराष्ट्राच्या स्वागता आज मानाच्या धनिनी. शकुनाचा हाती दीप महदंबा आधी येई. रचे दीपांची आरास धवळील्या दिशा दाही. नाम्याच्या जनाईने केले सडा समार्जन. सम्मार्जन. सम्मार्जन. हार अबीर मंजिरी गंधे भारिले गगन. केली जळक्या काडीची लक्ष्मीबाईने लेखण. चित्रे रेखिली स्वागता रंग प्राणाचे भरून. अहिराणी बहिणाबाई आणि तव्याची भाकर ओवाळून टाकायला उभी राहिली तत्पर. देवी अहिल्याच्या हाती पुण्यतीर्थाचा कलश. नेत्र कराया पवित्र उभी राहिली सहर्ष. ओवाळ्या महाराष्ट्रा, आज जिजाईच्या हाती कोटी सूर्यांच्या तेजाने उंच उंच बळे चंबळे. चंबळे. चंबळे पंचारती. 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 कविता कोणाची आहे?
इंदिरा संत इंदिरा नारायण संत. हम्म. चला आता प्रार्थना घ्या, एक एक कडवं घ्या. सुरभी, निर्मिती, आदी. मॅम सुरू करू. हा करा. हो. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. निर्मिती. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. आदी. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा न लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. सुरभी आणि निर्मिती दोघींनाही एमपीबीच्या कार्यक्रमात बक्षीस मिळाले, त्यामुळे त्या दोघींचं अभिनंदन. खूप सुरभीला अभिनंदन. निर्मिती, तू काय केलं होतं? तेच केलं होतं का, दांडपट्टा वगैरे? हो, मी लाठी केली होती. लाठी केली होती ना? हा, मस्तच. मावळा बनली होती छानपैकी. पहा बरं. खूपच छान केलं. आणि तिने आता मी आपल्याला मिस मी केलंय. आयडिया दिली होती निर्मितीला. काय निर्मिती? तिची आई तक्रार करत होती की तिला पाठीमागे लागायला लागतं. आता म्हटलं बघा उलट होईल, ती तुमच्या पाठीमागे लागेल. आई मला हे करायचंय, आई हे मला करायचंय. हो ना निर्मिती? प्रश्नच नाही. हो. हा, त्यामुळे छान, अभिनंदन. असा भाग घ्यायचा, आपल्याला वेगवेगळा अनुभव मिळतो त्यातून. सुरभी, तुला कशात मिळालं? मराठी का? हो, मराठी हस्ताक्षर. हँड रायटिंग, अक्षर. हस्ताक्षर मध्ये. छान. अभिनंदन दोघींचं पण. छान. काय दिलं होतं का? पॅराग्राफ दिला होता का लिहायला? हो, उत्तम हस्ताक्षर. बेसिकली इंग्लिशमध्ये गुड हँड रायटिंग, मराठीमध्ये उत्तम हस्ताक्षर. ट्रान्सलेशन होतं फक्त. अच्छा, असं सगळं होतं. हो ना. सगळ्या मुलांनी दोन्हीकडे भाग नव्हता ना घेतला, काहीच मुलांनी दोन्हीकडे. निर्मितीने का नाही घेतला हँडरायटिंग मध्ये? आलीच माझी मॅम, माझी देवनागरीची हँडरायटिंग खूप खराब आहे. मग ते सुधारायसाठी स्पर्धा आहे ना. तुम्ही घेऊन पाहिजे, मग घरी प्रॅक्टिस केली असती तर येतं ना प्रॅक्टिसनी. कुठलीही जसं आता गोष्ट आम्हाला लाठी तुला येते छान, ती प्रॅक्टिसनीच येते ना. आली ना का आपोआप आली? पहिल्या दिवशी हातात घेतली आणि आली तुला, असं झालं का? नाही. नाही ना, मग तू प्रॅक्टिस केली ना त्याची. हो. कुठली गोष्ट येणारच, असं अशक्य काहीच ठेवलं नाही ना देवानी. हो. पण प्रयत्न मात्र करायला लागेल, आपोआप नाही येणार कोणालाच. हो. कर, प्रयत्न कर. पुढच्या वेळी छानसं काहीतरी लिहून पोस्ट कर. तर याच्यावर धड्याच्या प्रश्नोत्तर लिहिशील ना, ते व्यवस्थित लिही आणि पोस्ट कर. कोण आधी आणि निर्मिती पण होती वाटतं. धड्याचे नाही, प्रश्नोत्तर झाली ना? कवितेचे. एका वाक्यात उत्तर लिहून झाली ना आपली? कशात? याची कविता शिकवून झाली आहे. तुम्ही गेला होता तिथे शाळेत. हा. नाही,
ऍब्सेंट बरं, मग सुरभीला मला एक प्रश्न विचारायचा आहे. सुरभी, यातले कोणती नावं तुला ओळखीची वाटतात त्या कवितेतली? या कवितेतील ना मला बहिणाबाई ओळखीचं नाव वाटतंय, अहिल्या ओळखीचं नाव आहे आणि जिजाई ओळखीचं नाव आहे. व्हेरी गुड. 3 ओळखीच्या आहेत तुझ्या. मला एकच सांगायचं होतं, त्या दिवशी मी ते महदंबा म्हटलं होतं ना तुम्हाला, की मला हे नाहीये माहित नाही, तर मी ते आता शोधलंय. कारण ही सगळ्यात प्राचीन, म्हणजे तिला सर्वात पहिली कवयित्री आहे तिला, भारतातली महानुभाव पंथाची सगळ्यात पहिली आद्य कवी म्हणतात ना, तसं ती आद्य कवयित्री होती. कोण? नाव पहिल्यांदा घेतलंय. आणि महदंबा लिहिलंय ना पहिल्या तिसरं कडवं. तिसऱ्या स्टांझामध्ये पहा. शकुनाचा हाती दीप महदंबा आधी येई. ते महदंबा जे आहे ते नाव आहे. अच्छा. अंडरलाईन करून ठेवा. त्याचे प्रश्नोत्तर. बरं, पाठपरिचय मध्ये दिलेलं आहे. पाठपरिचय कोण वाचेल? आधी वाचतो का? आहे का तुमच्या मी पीडीएफ उघडतोय आता. हा, मी पीडीएफ उघडतोय. बरं. अरे, प्रिंट आउट घेऊन ठेव ना. प्रिंट आउट नाही आहे आमच्याकडे. काढून घे, सोपं पडतं वाचायला. मग त्याच्यावर लिहायला पण सोपं पडतं. मग प्रत्येक वेळी मार्क वगैरे करायचं असेल तर प्रत्येक वेळी हे पाहशील का, सॉफ्ट कॉपी, हार्ड कॉपी काढून घे. ठीक आहे. पाठ परिचय मध्ये ना छान दिलंय मॅडम. ते झालं होतं, शिकवून झाली ना कविता. हिला विचारून आली, सुरभीसाठी. हा, सुरभीला म्हटलं. ती गई होती, सुरभीच नव्हती. अच्छा, ठीक आहे, चालेल. तर झाले का प्रश्नोत्तर? मग मलाच आठवेना, 15 दिवस झाले ना. काय काय घेतलं ते. हा, काय काय घेतलं होतं रे? निर्मिती आधी होता ना पार्थ. मला वाटतं एका वाक्यात उत्तरे द्या झालं. आणि ते हे लिहून आणायला सांगितलं होतं. कडवी पूर्ण करा, ते लिहून आणायला सांगितलं होतं. हो ना रे? लिहिलं का? निर्मिती, तुम्ही आता अनम्यूट ठेवा, सारखं म्यूट करू नका. नाही, पण प्रश्न विचारले की म्यूटच काय असतात. झालं मॅम? काय काय सांगितलं होतं, काय झालं होतं आणि काय करायला सांगितलं होतं? ते चॅप्टर मधले क्वेश्चन्स अँड आन्सर्स करायला सांगितले होते. आणि आपण हे सगळ्या मेन वुमन जे होते ना, सगळ्यात महिलाचे चॅप्टर होते आणि सगळे पोएट्री होती, कविता. हो रे, पण आता ते अभ्यास आपण काय एका वाक्यात उत्तरे द्या ते घेतलं का करून? नाही. हा, मग व्हायचंय ना ते. हो. हा, कारण मी ते पहिलं वेळ संपत आली म्हटल्यावर ते जोड्या जुळवा घेतलं आणि हे करून आणा सांगितलं होतं. अरे वा, जोड्या जुळवा झालं का सगळ्यांचं? कोण सांगेल मला सुरभीसाठी उत्तर? मग मी सांगेल. सांग. मानाच्या धनीने वाऱ्याची नौबत, शकुनाचा दीप, दीपांची आरास, तव्याची भाकर, प्राणाचे रंग, पुण्यतीर्थाचा कलश आणि कोटी सूर्याचे तेज. एक मिनिट. मानाच्या धनीने पहिल्या कडव्यात आहे उत्तर. शकुनाचा दीप, दीपांची काय? आरास. सगळं कवितेतलंच आहे सुरभी. तर आपण एकदा आणि कविता वाचायला सांगूया. कोणाकडे आहे पीडीएफ, म्हणजे प्रिंट कोणाकडे आहे? माझ्याकडे आहे पीडीएफ. वाच मग, पार्थ वाच. माझ्याकडे हार्ड कॉपी आहे. हा, वाच ना. एक मिनिट. तुझा व्हिडिओ नाही ऑन झाला आज? हो, ऑन करतो मी. पंचारती. मी म्हणजे हे जे कोणी लिहिलंय ते मी लिहू का, वाचू का? ते नुसतं नाव वाच. ठीक आहे. इंदिरा नारायण संत.
ते ते ह्यांनी लिहिलंय पंचारती. हम्म. मराठीच्या महाराष्ट्रा आज स्वागत स्वागत, सह्याद्रीच्या कड्यावरी वाजे वाऱ्याची नौबत, काळ कवाड फोडून आल्या आल्या साऱ्याजनी, महाराष्ट्राच्या स्वागता आज मानाची धननी धनिणी जरा अवघड आहे शब्द तो. शकुनाचा हाती दीप, महदंबा आधी येई, रचे दीपांचे आरस, आरास आरास दवळील्या दिशा दाही. तू इतक्या जवळून घेऊन का वाचतोय पार? थोडस डिस्टन्स बरोबर ठेव आणि बोट ठेवून वाच. हो. नामाच्या जनाईने केले सडा सम्मार्जन हात अबीर मंजरी, गंधे भारिले गगन, केली जळक्या काडीची लक्ष्मीबाईने लेखन, चित्रे रेखिली स्वागता, रंग प्राणाचे भरून, अहिराणी बहिणाबाई आणि तव्याची भाकर ओवाळून टाकायला उभी राहिली तत्पर, देवी अहिल्याच्या हाती पुण्यतीर्थाचा कलश, नेत्र कराया पवित्र, उभी राहिली सहर्ष, ओवाळाया महाराष्ट्रा आज जिजाईच्या हाती, कोटी सूर्यांच्या तेजाने उंच पंचारती, उंच बळे पंचारती. च वर डॉट आहे ना? हो, उंच. वर आहे का? च वर आहे ना? मग उचंबळे. उचंबळे. म्हण उचंबळे. उचंबळे पंचारती. ठीक आहे. लिहिल्या का या सगळ्या ओळी सगळ्यांनी? आधी लिहिलं का? होमवर्क होतं का हे पूर्ण कविता लिहायला? खाली होतं ना, कवितेतील खाली कडवे पूर्ण करा सांगितलं होतं ना लिहायला. पूर्ण कविता नव्हती, कडवेच लिहायचे होते. आणि तुम्ही ना पाठ करून टाका कविता, एकतर सोपी आहे आणि पाठ झाली की बरेचशी प्रश्न उत्तर आपोआपच येतात त्यातली, हो की नाही? जोड्या जुळवा सहज येणार, उत्तर पण लगेच लिहिता येणार. पाठच करून टाका. आणि तुम्हाला वाचनाची पण परीक्षा असते तेव्हा म्हटली तर फारच छान होईल, हो की नाही? वाचायचं. हा ठीक आहे, आता पहिले पाठ करा आणि त्याच्यातले प्रश्नोत्तर करा आता पटकन. या एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणाचे स्वागत होत आहे? महाराष्ट्राच्या कोणाचे होते नक्की स्वागत बघा. कोणाचं स्वागत? महाराष्ट्राच्या मानाच्या काय आहे ते? मानाच्या धनिणी. धनिनी. आणि धनी ते यजमानी तसं येते. धनिनी लागून आल्यामुळे उच्चारायला मुश्किल होते. टंग ट्विस्टर आहे ते, टंग ट्विस्टर. धनिनी असं म्हणा. धनी म्हणताना वेगळं वापरा. धनिणी. ठीक आहे. वाऱ्याची नौबत कोठे वाजत आहे? सह्याद्रीच्या कड्यावर. लिहा वाक्य, पूर्ण वाक्यात लिहा. वाऱ्याची नौबत सह्याद्रीच्या कड्यावरी वाजत आहे. याच्यासाठी लिहिलंय, कवयित्रीने लिहिलंय जुळायसाठी, यमक जुळायसाठी. तुम्ही वर लिहिलं तर चालेल. मॅडम, कोणाचे स्वागत होत आहे? महाराष्ट्राचे स्वागत होत आहे. महाराष्ट्राचे, मराठीच्या महाराष्ट्राचे. महाराष्ट्राचे स्वागत होत आहे. महाराष्ट्राचे स्वागत होत आहे. ठीक आहे. पहिल्याच याच्यातला प्रश्न आहे तो, ते अनसीन पॅसेज असतं ना तसं घ्या त्याला. कोणाचे स्वागत होत आहे? तर मराठीच्या महाराष्ट्राचे स्वागत होत आहे.
आणि स्वागत करण्यासाठी कोण आलाय तर मानाच्या या 5 जण ही जास्ती आहेत. त्या प्रत्येकीचं ना एक एक कर्तृत्व आहे. तुम्ही इतिहासात पण पाहिलं असेल ना, म्हणजे काहीतरी वैशिष्ट्य आहे. कर्तृत्व आहे म्हणण्यापेक्षा वैशिष्ट्य आहे. आता ही महदंबा पहिली कवयित्री होती. नामयाची जनी हिने पण भरपूर अभंग रचलेत आणि भक्तिभाव लोकांच्यात रुजवलाय. आणि लक्ष्मीबाईंची हे स्मृतिचित्र आहे म्हणून हे प्रसिद्ध आहे, म्हणून त्यांनी चित्रे लिहिलंय ना. रेखिली स्वागता स्मृतिचित्रे असं त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांनी त्यांची बायोग्राफी लिहिली आहे त्याच्यात. आत्मचरित्र म्हणायचं. आत्मचरित्र. हा, स्मृतिचित्रे त्याचं नाव आहे. तर अहिराणी बहिणाबाई ही तुम्ही अरे संसार संसार गाणं आहे की नाही. जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. ही त्यांची आपल्या संसाराचं कुठलीही गोष्ट अशी सहज मिळत नाही आपल्याला ना, काहीतरी त्याच्यासाठी श्रम करायला लागतात. हा संदेश त्यांनी दिलाय म्हणून. आणि नजर लागू नये गावाहून आल्यावर भाकर तुकडा ओवाळतात माहितीये का तुम्हाला. असं एका गावाहून दुसऱ्या गावाला, एस्पेशली तुम्ही आजीकडे गेलात की आजी उतरते की नाही नजर. प्रवासात ना आले ग बाई माझे म्हणून त्याला, म्हणून ती म्हणते की ओवाळून टाकायला उभी राहिली तत्पर. म्हणजे कोणाची महाराष्ट्राला नजर लागू नये म्हणून ती उभी राहिली असं त्याचा अर्थ आहे. देवी अहिल्याच्या हाती पुण्यतीर्थाचा कलश नेत्र करावा या पवित्र उभी राहिली सहर्ष. ही देवी अहिल्याबाई खूप शंकराच्या निस्सीम भक्त होत्या. त्यांचं कुठेही तुम्ही फोटो पहा, त्यांच्या हातामध्ये शिवलिंग आहे. कुठेही बघा तुम्ही, जिथे फोटो असेल तिथे आता त्यांच्या शिवलिंग आहे. शिवलिंग म्हणजे देवाचं अस्तित्व आहे ना तिथे. म्हणून पुण्यतीर्थाचा कलश म्हणजे चांगलं काय म्हणतात पवित्र तीर्थ जे असतं ना ते तिच्याकडे आहे. आणि नेत्र कराया पवित्र, तुम्ही आता गावाहून आल्यावर असं पाणी उकळून टाकतात आणि डोळ्याला पाणी लावायला देतात की नाही, तसं नेत्र कराया पवित्र उभी राहिली सहर्ष. म्हणजे कोणाला नजर लागू नये, सगळं पवित्र चांगलं व्हावं. पवित्र म्हणजे काय, चांगलं शुद्ध, म्हणून ती उभी राहिली आनंदाने. आणि तिने खूप असं काम केलंय. तुम्ही सिरियल पाहिली असेल तर बघा, नाही तर एखादं छोटं पुस्तक मिळालं तर वाचा तिचं अहिल्याबाईचं. खूप काम केलंय त्यांनी समाजोपयोगी. अजून त्यांनी बांधलेले घाट अजून पुढे 500 वर्ष टिकतील. त्यांना जाऊन आता 300-400 वर्ष झालीत, पण त्यांनी इतकं छान सगळं बांधकाम केलंय की पुढे अजून 500-600 वर्ष त्याला काय होणार नाही. म्हणून सगळं चांगलं होण्यासाठी ती उभी राहिली. ओवाळा या महाराष्ट्र आज जिजाईच्या हाती कोटी सूर्यांच्या तेजाने उचंबळे पंचारती. हे तर सगळ्यांना माहितीच आहे. शिवाजी महाराजांमुळे आज आपण आहोत की नाही. शिवाजी जिजाऊ ही शिवाजी महाराजांची आई आहे, बरोबर की नाही. म्हणून कोटी सूर्याचं तेज होतं शिवाजींना असं म्हणायचंय त्यांना. महाराष्ट्राचं सगळं कल्याण त्याच्यामुळे झालं, तिच्यामुळे झालं असं म्हणायचंय कवित्रीला. जे कविता कशी असते ना, थोडा अर्थ लिहिलेला नसतो, तो आपण जाणून घ्यायचा असतो. कवितेच्या मागचा अर्थ सगळं शब्दात लिहिलेलं नसतं. शब्द जरी 2च असतील 2-3च असतील तरी त्याच्या मागे अर्थ खूप मोठा असतो, म्हणून त्याला कविता म्हणतात. हेच गद्यात लिहिलं तर सगळं लिहिलं असतं त्यांनी की शिवाजीने जिजाऊ मातेने शिवाजी सारखा शूर पुत्र दिला, ते त्याच्यामुळे आज आपण आहोत, असं सगळं डिटेल लिहिलं असतं. पण हे कविता थोड्या शब्दात खूप मोठा आशय सांगायचा असतो. ठीक आहे, कळली कविता सगळ्यांना. या सगळ्या कोण कोण आहेत लक्षात आलं तुमच्या. या ज्यांनी काही चांगलं महाराष्ट्रासाठी काम केलंय त्यांना त्यांचं वर्णन आहे याच्यात, त्यांचा गौरव केलाय. कळलं. आता दोघांनी का केलं, आधी आणि हा पार्थ. पहिल्या प्रश्नाचं उत्तर, महाराष्ट्राचे स्वागत सह्याद्रीचे कडे आणि मानाच्या धनिणी करीत आहेत. कोणाचे स्वागत होत आहे, महाराष्ट्राचे स्वागत होत आहे. आणि त्याचं थोडंसं एक्स्ट्रा दिलेलं आहे, कोण करत आहे, सह्याद्रीचे कडे आणि मानाच्या धनिणी करत आहे. लिहिता का उत्तर, लिहिता का सगळेजण, लिहाल का मुलांनो, बोला काहीतरी.
मॅम लिहिलं. लिहिलं का? बरं. कोणाचे स्वागत होत आहे? महाराष्ट्राचे स्वागत होत आहे असं उत्तर होऊ शकतं. पण महाराष्ट्राचे स्वागत सह्याद्रीचे कडे आणि मानाच्या सह्याद्रीचे कडे धनींनी आणि करत आहे. मानाचे धनीनी करतात आहे. मग पण असं कसं लिहू मी? महाराष्ट्राचे स्वागत स्वागत होत आहेत. महाराष्ट्राचे स्वागत होत आहेत. फुल स्टॉप. सह्याद्रीच्या कड्यावरी स्वागत करत आहेत. नाही. नाही. महाराष्ट्राचे स्वागत सह्याद्रीचे कडे आणि मानाच्या धनींनी करीत आहेत. कर करेक्शन पटकन. मॅडम सह्याद्रीकडे नाही करत आहे स्वागत. वाजे वाऱ्याची नौबत ना. नौबत वाजताय ना वाऱ्याची हो, पण कड्यावर. सह्याद्रीच्या कडे नाही स्वागत करत आहेत. तिथे स्वागतासाठी उभे आहेत असं त्याचं हे आहे. स्वागत महाराष्ट्राचंच आहे. कुठे तर म्हणजे काय ते ती बॉर्डर आहे ना आपली महाराष्ट्र साईडला हे आहे ना सह्याद्री आहे ना. तिथून महाराष्ट्र सुरू होत. आता हे कसं हिमालय आपली उत्तरेची बॉर्डर आहे भारताची. त्या ह्याच्यात दिलेलं आहे. आता मी वाचलं म्हणून लिहिलं. चालेल, काय हरकत नाही. महाराष्ट्राचे स्वागत होत आहे. चालेल. सुरभी, महाराष्ट्राचे स्वागत होत आहे. आणि एकाच म्हटलंय ना उत्तर पण. वाऱ्याची नौबत सह्याद्रीच्या कड्यावर वाजत आहे किंवा सह्याद्रीच्या कड्यावर वाऱ्याची नौबत वाजत आहे. लिहा पटकन. जळक्या काडीची लेखणी कोणी केली? काय नाव आहे त्यांचं? एक मिनिट. वाऱ्याची नौबत कोठे वाजत आहे? सह्याद्रीच्या कड्यावर वाऱ्याची नौबत वाजत आहे. पहिल्याच स्टांजामध्ये आहे ना उत्तर दोन्ही प्रश्नाचं. मराठीच्या महाराष्ट्रा आज स्वागत स्वागत सह्याद्रीच्या कड्यावरी वाजे वाऱ्याची नौबत. कळलं? त्यात पहिल्या स्टांजामध्ये वाऱ्याची नौबत सह्याद्रीच्या कड्यावरी वाजत आहे. सह्याद्रीच्या कड्यावर पण लिहिलं तरी वर चालेल. लिहिलं तर बरोबर आहे. खूप हे कारण ते कवितेत वरी केलंय ते जुळायला यमक, पण शब्द वर. सह्याद्रीच्या कड्यावर वाजत आहे. गुड. जळक्या काडीची लेखणी कोणी केली? काय नाव आहे त्यांचं? जनाई. वाच पुन्हा. पहा कुठे आहे जळक्या काडीचा शब्द? कुठे आहे? कोण सांगेल? कोणाला दिसतं? केली लक्ष्मीबाईने लेखन. मग आता त्याचं बरोबर वाक्यात उत्तर लिहा. कसं तयार कराल? जळक्या काडीची लेखणी लक्ष्मीबाई यांनी केली. व्हेरी गुड. लक्ष्मीबाई यांनी केली किंवा लक्ष्मीबाईंनी केली. ई मध्ये डॉट टाकायचा. लक्ष्मीबाईंनी. शेवटच्या प्रश्नाचं उत्तर कोण सांगेल? निर्मिती. पुण्यतीर्थाचा कलश कोणाच्या हातात होता? आहे. पुण्यतीर्थाचा कलश देवी अहिल्याच्या. अहिल्याबाई होळकर. अच्छा, देवी अहिल्याच्या हातात होता. देवी अहिल्याच्या. ओके. लिहा त्याच्यावर ए ची मात्रा लिहा का आणि त्याच्यावर डॉट. देवी अहिल्याच्या ना. देवी अहिल्याच्या हातात होता. छान. आता थोडक्यात उत्तरे लिहा आहे. ठीक आहे. थोडक्यात उत्तरे लिहा. ऍटलीस्ट 3-4 वाक्य एक्सपेक्टेड आहेत. 3-4 वाक्य तरी लिहायचे आहे. तसं पाहिलं तर या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यातच लिहिलं जाईल, पण तुम्ही थोडंसं अजून जास्तीचं लिहायचं आहे. तर कोण वाचेल पहिला प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहायचा? आधी तू लिहितोय ना प्रश्नोत्तर? सगळ्यांजवळ प्रश्नोत्तर लिहिलेले दिसले पाहिजे मला. काय? वहीमध्ये असलेले, कारण आता परीक्षेचा अभ्यास आहे हा, त्यामुळे उत्तर सोबत असली पाहिजे जेव्हा अभ्यास कराल तेव्हा. वेळेवर शोधायची गरज नाही पडली पाहिजे. काय निर्मिती, सुरभी, पार समजतंय का? तर आता मी सांगते तेव्हाच लिहून काढा. आणि आता तुम्ही मोठे आहात तर तुम्हाला स्पेलिंगचा काही प्रॉब्लेम यायला नको.
तिसरा एका वाक्यात उत्तरे लिहायचा आन्सर कुठं भेटेल? कुठे मिळेल? कुठे आहे ते सांग बरं. कोणत्या वाच. काय आहे त्याच्यात? क्लू काय आहे? जळक्या काडीची लेखणी. तर जळकी काडी कुठे आहे पहा पटकन. लक्ष्मी हा ठीक आहे. लक्ष्मीबाईने जळक्या काडीची लेखणी केली. लेखणी केली. हम्म. तू अजूनही त्याच प्रश्नावर आहे. आम्ही तर पुढच्या प्रश्नावर गेलो रे. निर्मिती तुझं झाला लिहून? हो. ओके. सुरभी तुझं झालं लिहून? हो. आधी तुझा? मम्मी माझे थोडक्यात उत्तर लिहितोय. बरं तुझं दाखव मला. वही दाखव आधी. हं. बघू द्या. सगळ्यांच्या वया दाखवा मला. लिहितायत दाखवा चला. मला दिसलं पाहिजे लिहिताय म्हणून. दाखवा वरती कॅमेरा समोर. हा सुरभी दाखव. गुड. ए तू त्यातच लिहितीयस? हो ना मग. असं कसं? नोटबुक मध्ये लिहायला सांगितले ना? नाही ते पूर्ण म्हणजे वाक्यात उत्तर. जागा आहे का तिथे? जागा आहे? जागा असेल तर लिहा. पण छान एका वाक्यात उत्तरे लिहायसाठी जागा आहे, पण थोडक्यात उत्तरे लिहायला माहित नाही साठी नाहीये. त्यामुळे ते वहीत लिहा. आणि सुवाच्य अक्षरात लिहा. सुवाच्य म्हणजे वाचण्यायोग्य. हो. ठीक आहे. शुद्ध पण लिहा आणि सुवाच्य पण लिहा. पार झालं का? शेवटचा प्रश्न. पुण्यतीर्थाचा कलश कोणाच्या हातात आहे? पुण्यतीर्थाचा कलश देवी अहिल्याच्या हातात आहे. गुड. चालेल. देवी अहिल्याच्या हातात आहे. आता आधी सांग मला उत्तर. स्वागताला कोण कोण मानाच्या धनीनी आल्या आहेत? मॅम मी शोधतोय मॅम, मला माहित नाही. अरे नावं सांग ना. त्या 5 जणींची नावं सांग ना. मॅम जनाई, लक्ष्मीबाई. हे पहिलं नाव काय आहे? जनाई. पहिलं जनाई आहे का? सांगा मला. नाही, पहिलं महदंबा. हा. अंकुट. ओके. महदंबा. हो. महदंबा पहिलं नाव आहे. महदंबा मग जनाई. पहिलं नाव. दुसरं नाव काय आहे? जनाई. जनाई. मग लक्ष्मीबाई. मग लक्ष्मीबाई. मग बहिणाबाई. बहिणाबाई. मग अहिल्या देवी. अहिल्यादेवी. मग जिजाबाई. जिजाई. जिजा. जिजामाता. जिजाई आहे का? नाही, जिजाई. हो. जिजाई. ठीक आहे. आता या 5 जणींची नावं आलेली आहे. पण त्याचं थोडक्यात उत्तर आहे तर थोडस एक्स्ट्रा लिहाल तर काय लिहू शकता? ह्या कवितेत खूप मोठ्या 6 जणी आहेत ना मॅम? 5 कशा मॅम? मॅम फक्त एक्सप्लेन करायचे हे कसे महान स्त्रिया आहेत. हे 5 नाही 6 जणी आहेत. 6 आहेत. 6 जणींसाठी पंचारती. त्या 6 जणींना पंचारतीने ओवाळत आहे असा त्याचा अर्थ आहे कवितेचा. कोण कोण आहे? महदंबा आहे, त्यानंतर जनाई आहे, त्यानंतर लक्ष्मीबाई आहे, बहिणाबाई आहे. तर आता कसं लिहाल यांच्याबद्दल तुम्ही थोडंफार? आता सांगितलं ना मॅडमनी. महदंबा कसं स्वागत करत आहे? महदंबा काय घेऊन करत आहे? काय करते आहे ती? शकुनाच्या शकुनाचा हाती. दीप. शकुनाचा दीप हातात घेऊन महाराष्ट्राचे स्वागत करत आहे. त्यानंतर असं जर लिहायचं असेल तरच म्हणजे थोडक्यात थोडस एक्स्ट्रा. असेल ना तर हा जास्ती द्यायला पाहिजे. हा. उपयोग आम्ही आता सांगितलं ना ती की महानुभावांची पंताची भारतातली पहिली कवयित्री होती. ते तिथे लिहायला पाहिजे तुम्ही.
तेही करू शकतो. दीपांची आरास कोणी रचली व कशासाठी रचली? दीपांची आरास रचली म्हणजे त्यांनी सुरुवात केली ना कविता करायला, जे कोण अभ्यास करायला, फक्त कविता असं नाही, लिहायला किंवा शिकायला म्हणा, त्यांनी सुरुवात केली ना. तसा पहिले दीप महत्वाचं तर तुम्ही ते 6 नावं व्यवस्थित लिहा. लिहायला पाहिजे, लिहायला पाहिजे. त्याच्यावर ते महत्वाचं आहे पहिले. होय. त्याच्यानंतर मग आपण प्रत्येकीने काय केलं ते लिहायचं आहे. तर तर पहिली धनिनी असं लिहू शकतो ना. पहिल्या धनिनी महदंबा ह्या भारताच्या सर्वात पहिल्या कवयित्री होत्या. सर्वात पहिलं काव्य त्यांनी लिहिलेलं जुन्या काळात. त्याच्यानंतर जनाई कोण होत्या? नामयाच्या जनाईने. संत होत्या ना त्या, त्यांनी भक्तिभाव रुजवला समाजात. गंध भरिले मगन. त्यात उत्तर दिले नाही. याच्यात पूर्ण उत्तर असं लिहिलंच नाही मॅडम, डायरेक्ट हेच लिहिलेलं नामयाच्या जनाईने. हो ना, मी तेच हा त्यांना म्हटलं, अहो ही मुलं एवढी लहान आहे, त्यांना असं याच्या मागचं काही माहिती नाही ना, बरोबर. त्यामुळे थोडीशी तरी स्टोरी माहित पाहिजे ना त्या प्रत्येकी बद्दल मागची, हो. तर ते हे करू शकतील, लिहू शकतील. नाही, त्याच्यात ना थोडेसे एक्स्ट्रा प्रश्न आहेत. महाराष्ट्राच्या स्वागतासाठी कोण कोण आलेले आहेत असा प्रश्न आहे. आणि कशा प्राणांचे रंग भरून चित्र कोणी रेखाटले आहे, हम्म, अशा प्रकारचे प्रश्न पण आहेत त्याच्यावर. त्यामुळे ते सोपे प्रश्न घेऊया. हम्म. तर जळक्या काडीची लेखणी लक्ष्मीबाईने कशासाठी वापरली आहे? चित्र रेखायला असं म्हटलेलं आहे त्याच्यात. पण चित्र कशाचं आहे? त्यांच्या स्मृतींचं चित्र. त्यांनी स्मृती ग्रंथ जो लिहिला तो त्यांच्या आठवणींचा ग्रंथ आहे तो. जीवन नाही, काय म्हटलं मॅडम? बायोग्राफी म्हणजे आत्मचरित्र, आत्मचरित्र. आत्मचरित्र. हा, चालेल. सध्या याचं उत्तर एवढंच लिहा बरं तुम्ही. महाराष्ट्राच्या स्वागताला कोण कोण मानाच्या धनीनी आले आहेत, या 6 जणींचे नावं व्यवस्थित लिहा. लिहिले का? निर्मिती लिहून झालं का? हो ना. मला उत्तर कळलं नाही. अगं सोपं. महाराष्ट्राच्या स्वागताला कोण कोण मानाच्या धनीनी आलेल्या आहेत, तर या 6 जणींचंच वर्णन केलं ना इंदिरा संतांनी. त्या 6 जणींची नावं लिहा ना. काय नावं सांगितली? काय नाव आहेत सुरभी? पटकन सांग. महदंबा, जनाई, लक्ष्मीबाई, बहिणाबाई, देवी अहिल्या आणि जिजाई. बस ठीक आहे. 6 जणींची नावं लिहा. कळलं का निर्मिती? महदंबा कुठे आहे? महदंबा अगं पहिल्या 3ऱ्या कडव्यात आहे ना. शकुनाच्या हाती दीप महदंबा आधी येई. फर्स्ट पोएटेस इन मराठी. महानुभाव पंथाच्या तिने स्वीकारला चक्रधर स्वामींचा. आणि त्या आहेत नारायण वामन, नाही ते वेगळ्या, त्या लक्ष्मीबाई आहेत. हा, फर्स्ट पोएटेस. दिसलं का आता? निर्मिती. हा, अंडरलाईन करून ठेव त्याला. तर काय काय नाव आहेत पटकन सांगा आधी. महदंबा, जनाई, महादंबा, जनाई, लक्ष्मीबाई, बहिणाबाई, अहिल्यादेवी आणि जिजाई. ठीक आहे, झालं. दीपांची आरास कोणी व कशासाठी रचली आहे? कुठे होतं दीपांची आरास? महादंबा. हा, आणि कशासाठी रचली आहे पुन्हा? नाही रे, आरास दीपांमुळे धवळील्या दाही दिशा दाही. धवळील्या म्हणजे उजळल्या दीपांच्या आराशीमुळे. पण कशासाठी दीपाची आरास लावली त्यांनी? कोणाच्या स्वागतासाठी?
महाराष्ट्राच्या स्वागतासाठी ना. दिवाची अर्थ म्हणजे एक लाईन दिवा. हा, दिवा, दिवे लावले त्यांनी. पण ते असं काय म्हणतात त्याला, एक्झॅक्टली त्याचं मिनिंग तसं नाही आहे, पण आपण लिहिताना तसंच लिहूया. त्याचा खोल अर्थ आहे वेगळा, जो तुम्हाला सध्या कळणार नाही, आपण नंतर बघू. पण आता सध्या काय लिहिलं त्यांनी, दीपांची आरास कशासाठी केली आहे? महाराष्ट्राच्या स्वागतासाठी. कुणी कुणी काय काय केलं असं लिहिलेलं आहे ना, कळलं का? मॅम, दीपांची आरास महाराष्ट्राच्या स्वागतासाठी रचली आहे. रचली आहे, ठीक आहे. कुणी केली? हा, महादंबानी. हा, प्राणाचे रंग भरून कोणी चित्रे रेखाटली आहेत? आता सांगा मला. आणि कोणी केली? महादंबाने केली ना. काय, दीपांची आरास ना? हो. हो. तिसरा प्रश्न, प्राणाचे रंग भरून कोणी चित्रे रेखाटली आहे? रंग प्राणाचे भरून लक्ष्मीबाईंनी. ठीक आहे, लिहा. लक्ष्मीबाईंनी प्राणाचे रंग भरून चित्रे रेखाटली आहेत. आणि काय वापरलं त्यांनी त्याच्यासाठी चित्र रेखाटायला? मी सहज विचारते, ते उत्तर नाही ऍक्च्युली. काय? प्राणाचे रंग भरून जळक्या काडीची. लक्ष्मीबाईंनी चित्रे रेखाटली आहेत ना. लक्ष्मीबाईंनी लक्ष्मीबाईंनी प्राणाचे रंग भरून चित्रे रेखाटली आहेत. मॅम, दुसरं उत्तर कुठे आहे? दीपांची आरास कोणी केली आहे ना? महदंबा. रचे दीपांची आरास वाच. मिळालं? मॅम, एक मिनिट मॅम, मी दुसरं हे केलंय. दुसरं उत्तर लिहिलंय. दीपांची आरास महादंबानी महाराष्ट्राच्या स्वागतासाठी रचली आहे. हा, आता याच्यात अजून शब्द आहेत बरं बरेचसे. अबीर आणि मंजिरी. अबीर म्हणजे काळा काळा काळ्या रंगाचा बुक्का, आणि मंजिरी म्हणजे तुळशीची फुले, तुळशीच्या बिया किंवा तुळशीचे फुलं. ठीक आहे. त्यांच्या गंधाने पूर्ण आकाश भरले. ओके. सडा संमार्जन केले तिच्या हातात. ओके, ते प्रश्न आलेला नाहीये. हा, अहिराणी ठीक आहे. 3 प्रश्न झाले. 7 प्रश्नांची उत्तरं झाली सगळ्यांची लिहून? हो. झालीत का? लवकर सांगा. आपल्याला आज ही कविता थोडीफार समजवून संपवायची आहे. बरं, कवितेतील खालील कडवे पूर्ण करा. पटकन सांगा, कोण वाचेल? अहिराणी बहिणाबाई, वाचा पटकन. लिहून पण टाका. पेन्सिलने लिहा, पेन्सिल घ्या, पेन्सिलने लिहा. पार्थ, वाचतोयस का? पुन्हा उशिरा पुन्हा येशील आणि मग पुन्हा जुनं विचारशील. झालं माझं. अरे वा, मस्त. अहिराणी बहिणाबाई लिहिलंस का? ते लिहितोय, पण ते प्रश्न 3 झाला. कवितेतील खाली कडवे पूर्ण करा, ते झालं माझं. छान. आणि बाकी झालं? प्राणाचे रंग भरून कोणी चित्रे रेखाटली आहेत वगैरे? ते ऑलमोस्ट डन. झालं वाचून. झालं वाचून. वाचून झालं. लिहायचं पण आहे ना मग. अहिराणी बहिणाबाई आणि तव्याची भाकर. त्यातलं आणि कसं लिहिलंय मॅडम? आणि बघा ना कसं लिहिलंय. अहिराणी बहिणाबाई मधलं आणि राईट साईडला. कशामध्ये म्हणता? कवितेतलं अहिराणी बहिणाबाई आणि तव्याची भाकर. तोणी जो आहे तो रस्व पाहिजे ना. हो. आणि बरं, ठीक आहे. आणि तव्याची भाकर ओवाळून कवयित्रीना सूट आहे ना, ती घेतलेली दिसते. एक मिनिट मॅम, हे कवितेतील खालील कडवे पूर्ण करा हे नोटबुक मध्ये लिहायची गरज आहे का? सेम. मग काय, लिहिलं तर प्रॅक्टिस होते ना. ओके. बोटाला वळण लागतं, बुद्धीला चालना मिळते. ठीक आहे. ओवाळ्या महाराष्ट्र
आज जिजाईच्या हाती कोटी सूर्यांच्या तेजाने उचंबळे पंचारती. आता हे यांना संदर्भासह स्पष्टीकरण हे मस्त आहे. काळ कवाड फोडून आल्या आल्या साऱ्या जणी महाराष्ट्राच्या स्वागता. हे कुठे आहे? ओके, सेकंड स्टांजा. महाराष्ट्राच्या स्वागता आज मानाच्या धनीनी. त्याचं उत्तर दिलेलं आहे पण त्या पाहते. मॅम या प्रश्नाचा काय अर्थ आहे? हा, काळ कवाड म्हणजे काळाला जुगारून सर्व बंधने आणि दरवाजे तोडून या सर्वजणी महाराष्ट्राच्या स्वागतासाठी आल्या आहेत. याचा खऱ्या महाराष्ट्राचा काय लिहिलंय? काळ कवाड म्हणजे काळाला जुगारून. काळाचे कवाड म्हणजे दरवाजा. दरवाजा दरवाजे जुगारून. ओके, महाराष्ट्राच्या स्वागतासाठी आल्या आहेत आहे ना. प्रश्न तसाच आहे ना. काळ कवाड फोडून आल्या आल्या साऱ्या जणी महाराष्ट्राच्या स्वागता आज मानाच्या धनीनी. तो अजून पुन्हा सेम त्याच्यातला अर्थ तसाच आहे. बरं, संदर्भासह स्पष्टीकरण लिहिताना हे कडवे या कवितेतून घेतलेले आहे आणि त्याच्या कवयित्री इंदिरा संत आहेत असं पहिले लिहायचं पहिल्यांदा. तो संदर्भ आहे. काय लिहिणार आपण? मागच्या वेळी बघितलेलं ना मध्यमामध्ये, पण बहुतेक नाही, कोविद मध्येच बघितलं. तर संदर्भासह स्पष्टीकरण म्हणजे तुम्हाला ते कडवं कुठून घेतलंय ते लिहायचंय आणि त्याच्यात काय अर्थ दडलेला आहे ते लिहायचंय. समजलं का तुम्हाला? तर मग आता तुम्ही सांगा मला काय लिहाल. हे कडवे कुठल्या कवितेतून घेतले आहे? पंचारती ह्या कवितेतून घेतलेले आहे. ह्या कवितेच्या कवयित्री इंदिरा संत आहेत. लिहाल का? रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट म्हणतात त्याला. आहे का तुम्हाला असा प्रकार काही? हा मॅम. हो मॅम. हा, मग तसंच सेमच तुम्ही लिहिता ना. मग दिस पॅसेज हॅज बीन टेकन फ्रॉम दिस चॅप्टर वगैरे असं काहीतरी, किंवा दिस स्टांजा हॅज बीन टेकन फ्रॉम दिस पोएम लिहिता की नाही? हो. हा, मग तसंच सेम मराठीतही तसंच आहे. तर काय लिहाल मग? पहिल्या कडव्यासाठी पण दुसऱ्या कडव्यासाठी पण, म्हणजे कुठल्या कवितेतनं घेतलंय, कवितेच्या कवयित्रीचं नाव आणि कवितेचं नाव. तर काय म्हणतात ते? काळ कवाड फोडून म्हणजे काळाचे दरवाजे तोडून या सर्वजणी महाराष्ट्राच्या स्वागतासाठी आल्या आहेत. याच खरा आज महाराष्ट्राच्या मानाच्या मालकिनी आहेत. धनिनी म्हणजे मालकिनी. महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम बनवणारा या खऱ्या मानकरी आहेत असं उत्तर आहे. पहिले तर काय लिहायचं? हे बघा, प्रश्न काय आहे? संदर्भासह स्पष्टीकरण करा. संदर्भ काय लिहिणार तुम्ही? हे कडवे पंचारती या कवितेतून घेतलेले आहे. या कवितेच्या कवयित्री इंदिरा संत आहेत. हे कडवे पंचारती या कवितेतून घेतले आहे. लिहा पटकन संदर्भ. संदर्भ लिहा तिथे. संदर्भ म्हणजे कुठून घेतलं. संदर्भ सब हेडिंग और लेफ्ट साइडला संदर्भ लिहा, डॅश करा त्याच्या पुढे किंवा कोलन करा. पार्थ, तुला समजतंय का काय सांगते मी? हो मॅम. पार्थ, हो. हा. मग संदर्भासह स्पष्टीकरण करायचंय आपल्याला. त्यामुळे आपल्याला पहिले संदर्भ लिहायचा आहे. संदर्भ काय आहे? कवितेचं नाव आणि कवयित्रीचं नाव. हो. मग लिहिताना काय लिहायचं आपल्याला? हे कडवे पंचारती या कवितेतून घेतलेले आहे. या कवितेच्या कवयित्री इंदिरा संत आहेत. कवयित्री लिहा. यला रस्व ई, स्त्री दीर्घ. सुरभी, काय झालं? कन्फ्युजन आहे काही? हो, मला नाही कळलं. हे बघ, संदर्भ पहिले लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर स्पष्टीकरण लिहायचं आहे. स्पष्टीकरण म्हणजे एक्सप्लेनेशन आणि संदर्भ म्हणजे कुठून आपण ते कडवं तू कुठे वाचलंस, कोणी लिहिलंय ते.
आपण हे कडवं कुठे वाचलं? मग कवितेत वाचलं. काय नाव आहे कवितेचं? पंचारती. कळलं आता? हो. मग आता संदर्भ म्हणून असा सब हेडिंग दे साईडला, संदर्भ. त्याच्या पुढे डॅश कर आणि मग त्याच्या पुढे लिही, हे कडवे पंचारती या कवितेतून घेतलेले आहे. झालं निर्मिती? लिहून झालं? आधी लिहून झालं? हो, लिहून झालं माझं. पार्थ तुझं लिहून झालं? हो मॅम. हा. हे कडवे पंचारती या कवितेतून घेतलेले आहे. या कवितेच्या कवयित्री इंदिरा संत आहेत. हे कडवे पंचारती या कवितेतून घेतलेले आहे. घेतलेले आहे. तू फार स्लो झाली का लिहिताना सुरभी? तुला लिहिता येतं छान पटापटा, फास्ट फास्ट तर लिहितेस तू. नाही मॅम, स्पेलिंग मिस्टेक झाली मॅम, म्हणून खोडायला लागले. काय हरकत नाही, स्पेलिंग मिस्टेक कर, नंतर मग करेक्शन करून घे. हा मॅम, कवितेतून हा घेतलेले आहेत. हा. ह्या कवितेच्या कवयित्री सॉरी कवयित्री आता सांगितलं मी, इंदिरा ह्या संत आहेत. ह्या कवितेचे कवयित्री, कवितेच्या, कवितेचे नाही, कवितेचे ओके, कवितेच्या कवयित्री कवयित्री इंदिरा संत आहेत. इंदिरा संतचं स्पेलिंग तिथे पाहून घ्या पटकन, चुकीचं नका लिहू. इंदिरा संत आहेत. आहेत, ठीक आहे. आता प्रश्न हे काय आहे? कडवं काय आहे? काळ कवाड फोडून आल्या आल्या साऱ्या जणी, महाराष्ट्राच्या स्वागता आज मानाच्या धनिनी. धनिनी म्हणजे ऍक्च्युली धनी हा शब्द आहे पुल्लिंग. धनी सोबत स्त्रीलिंग शब्द वापरला जातो धनिनी. मग धनी म्हणजे मालक पण. मग त्याला आपण दुसरा शब्द वापरू काय? धनीचं धनिनी, तर मालकचं काय? मालकीण, मालकिनी. ठीक आहे, धनिनी मालकिनी. प्लुरल करते आपण त्याला. बहुवचन, अनेक वचन. तर आता काळ कवाड, काळ म्हणजे वेळ, वेळ, वेळ. ओके. आणि कवाड म्हणजे मराठीत कवाड म्हणतात दरवाजा. दरवाजा म्हणजे डोर, दार, डोअर, दार. तर काळ कवाड म्हणजे काळाचे सर्व बंधन झुगारून आणि दरवाजे तोडून, असं त्याचा अर्थ निघतो. म्हणजे त्या काळात बायकांना खूप स्वातंत्र्य नव्हतं. हे माहिती आहे ना, आपण पाहिलं ना आधीच्या याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या वेळेस. हा, खूप वेळ. बंधन. बोल, बोला बोला. त्या काळाचे काय? पहिल्या ओळीचं काय? सांगते मी. पहिले आपण शब्दाची फोड करून घेऊया. काळ कवाड फोडून म्हणजे सगळी त्या काळाची बंधने झुगारून, म्हणजे सगळे दरवाजे तोडून या सर्वजणी महाराष्ट्राच्या स्वागतासाठी आल्या आहेत, असं आपल्याला लिहायचं आहे. कळलं आता तुम्हाला? बंधनात होत्या स्त्रिया तेव्हा, त्यांनी जुमानल्या नाही ते बंधनं तोडले आणि त्यांनी स्वतःची एक आयडेंटिटी तयार केली. कळलं? असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे काळ कवाड फोडून म्हणजे सगळी बंधने झुगारून ह्या सर्वजणी महाराष्ट्राच्या स्वागतासाठी आल्या आहेत, असा त्याचा अर्थ आहे. तर आता लिहा मग अर्थ. संदर्भ लिहिला, आता लिहा अर्थ. सबहेडिंग अर्थ. काळ कवाड फोडून म्हणजे लिहा लिहा लिहा. काळ कवाड फोडून म्हणजे सर्व बंधने तोडून. काळ कवाड फोडून म्हणजे सर्व बंधने तोडून काळाला झुगारून, काळाला काळ झुगारून. कवाडे ना, काळ कवाडे. हा, काळ कवाड काय सांगितलं मी तुला? कोणी लिहिलं ग? निर्मिती लिहिलंस का? हो. काय लिहिलं सांग? फक्त ते स्पष्टीकरण लिहिलं. अगं उत्तर लिहायला सांगते ना, अर्थ लिहायला सांगितलं ना, अर्थ लेफ्ट साइडला अर्थ लिहा ना, अर्थ.
अर्थ लिहायचा आपल्याला. संदर्भ लिहिला, कुठून घेतलं ते, त्याच्यानंतर लिहा सेकंड सब हेडिंग अर्थ किंवा स्पष्टीकरण. अर्थ लिहिलं तर जास्त सोपं. तर त्यांचं काय म्हणणं आहे, सगळे बंधनं झुगारून ह्या सर्वजणी महाराष्ट्राच्या स्वागतासाठी आलेल्या आहेत, हे त्या कडव्याचा अर्थ आहे. सगळे बंधू काळाची बंधने झुगारून लिहा. काळाची बंधने. मी काळ कवाडे असं आधी सुरू केलं होतं. तू काय लिहिलं का त्याच्या पुढे? मग नाही. मग राहू दे, तू लिही आता. काळाची बंधने झुगारून. मॅम मी काळाचे सगळे बंधन हा लिही. झुगारून या सर्वजणी महाराष्ट्राच्या स्वागतासाठी आलेल्या आहेत. काळाची बंधने झुगारून ह्या सर्व जणी महाराष्ट्राच्या स्वागतासाठी आलेल्या आहेत. चांगलं मोठं वाक्य आहे. मला वाटतं आज एवढंच होईल. काळाची बंधने सोडून काळाची बंधने तोडून तोडून. तर बरं होईल. प्रश्नोत्तर कितपत अपेक्षित आहे. सरांनी प्रश्नोत्तर पाठवली तर बरं होईल. जे कितपत अपेक्षित आहे ते कळेल ना. एक मिनिट, सर्वजणी एकच शब्द आहे ना का दोन वेगळ्या वेगळ्या शब्द आहेत? एकत्र. ते कसं पाठवणार आहेत? त्यांच्याजवळ आहे का उत्तर तयार? ते मला नाही माहिती, मी कशाला विचारू तर माहिती. ते मागे ते करणार होते ते बनारस. त्यांनाच तेच विचारलं मी. फोन झाला परवा, तर तेव्हा म्हणले की 13-14 संपलं की पाठवतो म्हणले. म्हटलं सर उशीर होतोय फार. हो मग काय, माझा आहे त्यांचा नंबर. त्यांनी केला का तयार त्या प्रदीपनी? प्रदीपचा मला माहित नाही, मी त्या वाघमारे सरांना विचारतो. त्यांनाच दिलं होतं ते काम करायला. त्यांचा आहे माझा नंबर. बघा मेसेज करून. काय हरकत नाही, करते. हो विचाराल काय होतंय. सर म्हणले देणार. ते मुजुमदार पण म्हणले होते ना, ते करून घेतली होती ना आपली सूचना. त्याच्यात नाही आलं का काही आपल्या ग्रुपमध्ये काही टाकलं नाही कोणी? त्यांनी टाकायला पाहिजे ग्रुपमध्ये. बरं ठीक आहे, आपण विचारू. नाही तर माझं आहे उत्तर, मी लिहून पाठवते सरळ. राहू द्या आता. मग तुम्हाला कळलं का सगळ्यांना? त्या काळी स्त्रिया बंधनात होत्या. त्यांनी सगळी बंधने झुगारून स्वतःची एक स्वतंत्र व्यक्तिमत्व तयार केलं. नाही काय म्हणतात मॅडम, आयडेंटिटी. बरोबर आहे. हा, त्यांचं स्वतःचं स्वतंत्र. म्हणजे यांना आपण त्याच्यामुळे जाणतो ना, अशा नॉर्मल बायका नव्हत्या या. त्या काळात काही एवढ्या बायका होत्या का? खूप बायका होत्या ना. एवढी एकच स्त्री होती का? नाही, खूप होत्या. पण यांनी काहीतरी वेगळं केलं नेहमीच्या लोकांपेक्षा, म्हणून आज त्यांचं नाव येत आहे ना. आता याच्या पुढे बघा, हे खूप जुनं आहे. आता इंदिरा गांधीचं येतं नाव, किंवा आता तुमची कोण ही परवा जिंकली बुद्धिबळात, मुलगी, तिचं नाव कायमचं येईल ना. तेवढी तुम्ही मुलं आहात, पण कोण जिंकला का असं युद्ध याच्यात बुद्धिबळात? नाही की नाही. जसं जे विशेष काम केलंय ते पुढे येतं. जसे ह्या बायका त्या काळात जे काय त्यांच्यावर बंधन होती ती तोडून वेगळं जगल्या, म्हणून त्यांचं नावच येतं असं. त्यामुळे मग आपण त्यांना महाराष्ट्राच्या स्वागतासाठी त्यांनी हे सगळं कार्य केलं असं आपण त्यांच्या कार्याबद्दल बोलू शकतो. आणि त्यांच्या आज आपल्याला ते करायला मिळतंय. कोणीतरी बंड केलं, हो की नाही. आता त्यांच्यामुळेच आपण आज शिकायला लागलो. असं एक एक हे पुढे जातं स्टेप. आता आम्ही शिकलो होतो, आमचे साधं सायन्स हे होतं आमच्या वेळी, तेवढंच होतं. BCom वा BSc वा. आता तुमच्या पुढे किती हे आहेत, ऑप्शन आहेत ना भरपूर. फॉरेन लँग्वेज शिका, आणि काय शिका आणखीन. हे वेगवेगळे आहेत ना. ॲनिमेशन शिका, AI शिका, मशीन लर्निंग शिका, असं हळूहळू. आणि ऍक्च्युअल तुम्ही शिकायला जेव्हा जाल तेव्हा आणि काहीतरी आलेलं असेल. तर असं सगळं त्या याच्याबद्दल लिहायचं आहे. एक मिनिट, मी पटकन सांगते. संदर्भासह स्पष्टीकरण लिहा असा प्रश्न जर असेल तर पहिले संदर्भ लिहायचा. काय लिहायचा? कुठल्या कवितेतला कडवं आहे, कुठल्या कोणी लिहिलेला आहे ती कविता, ते झालं संदर्भ. आणि स्पष्टीकरण म्हणजे अर्थ लिहायचा आहे त्या कडव्याचा.
आता याचा अर्थ काय होता की काळ कवाड फोडून आल्या आल्या सारा जणी महाराष्ट्राच्या स्वागता आज मानाच्या धणीनी. म्हणजे काळाचे बंधन झुगारून ह्या सर्वजणी महाराष्ट्राच्या स्वागतासाठी आलेल्या आहेत. महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम बनवणारा ह्याच खऱ्या मानाच्या मानकरी आहेत. असं त्याचं उत्तर आहे. हे मी लिहून पाठवते. समजलं का तुम्हाला? पण काय अर्थ कळला का? असा अर्थ आहे. हा, मानाच्या मानकरी आहेत म्हणजे हो मॅम. मानाच्या मानकरी म्हणजे आपण त्यांना तेवढा सन्मान दिला पाहिजे. त्या डिझर्व करतात तो रिस्पेक्ट, असं म्हणायचं त्यांना. कळलं सुरभी? आणि दुसरा होता नामयाच्या जनाईने केले सडा सम्मार्जन हात अबीर मंजिरी गंधे भारिले गगन. आता नामयाच्या जनाईने केले सडा सम्मार्जन. सडा सम्मार्जन म्हणजे काय म्हणतात माहिती का तुम्हाला? आधीच्या काळी आपल्या घराच्या समोर अंगण असायचं. अंगण असायचं छान. तर अंगणामध्ये ते मातीचं अंगण असायचं. तर ती माती बाहेर उडू नये, अंगावर म्हणजे उडून जाऊ नये म्हणून सडा टाकायचे. सडा म्हणजे पाणी शिंपडायचे. पाणी शिंपडणं त्याला म्हणतात सडा. आणि आता ते सांगायला जरा मला गडबड वाटते. गाईचं शेण गाईचं शेण किंवा म्हशीचं शेण ते त्याच्यात मिक्स करायचे पाण्यामध्ये. पूर्वी होतं, आता काय परशा आल्या ना. तेच पण जनाबाईचा काळ जो होता तो काळ आठवायचा आपल्याला. ठीक आहे. तर तेव्हा माती जेव्हा असायची ना, ती माती उडून अंगणातली माती घरात येऊ नये म्हणून सडा संमार्जन करायचे. सडा संमार्जन म्हणजे त्या अंगणाला व्यवस्थित तयार करायचे, पाणी घालून. तर त्या पाण्यामध्ये गाईचं शेण टाकायचे आणि मग त्याचं ते शिंपडायचे ते पाणी. त्याच्यामुळे व्हायचं काय की ती जमीन पूर्ण अशी छान एकसारखी व्हायची. आणि मग त्याच्यावर संमार्जन म्हणजे छानसं त्याच्यावर असं सुंदरसं रांगोळी वगैरे काढायचे. ठीक आहे. तर नामदेवांच्या जनाबाईने महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी सडा संमार्जन केले आहे. तिने हातात अबीर म्हणजे काळा बुक्का आणि मंजिरी म्हणजे तुळशीची फुले यांच्या गंधाने पूर्ण आकाश भारले आहे, असं त्याचं म्हणणं आहे. त्यांनी हातात काय आहे त्यांच्या? हात अबीर मंजिरी असा शब्द आहे बघा, हात लिहिलेला आहे. एक छानसं हे आहे, अबीर गुलाल उधळीत रंग. आठवतं का? असं छानसं हे आहे अभंग एक. नाचा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. हे थोडक्यात त्याच्यातलं भक्तीची साधन आहेत. आपण देवाला कुंकू घालतो तसं विठ्ठलाला अबीर गुलाल वाहतात. याला माहिती ना, कृष्णाला तुळस आवडते. मंजिरी म्हणजे ते वरचा तुरा जो असतो त्याला मंजिरी म्हणतात. एकूण ते भाव रुजवला असं त्यांना म्हणायचंय. तुळस सगळ्यांनी बघितली आहे ना? तुळस सगळ्यांनी बघितली आहे. ठीक आहे. तर तुळशीला असे छानसे तुरे येतात, फ्लॉवर. ठीक आहे. तुळशीचं झाड सगळ्यांनी बघितलंय? पिंक ना? पिंक असतात किंवा असे थोडेसे ग्रीनिश पण असतात. पिंक तुळस पण असते, पण ती पण असते ग्रीन. तर ते जे फ्लॉवर्स असतात ते फ्लॉवर जनाईने हातात पकडून आणि अजून काय सोबत अबीर म्हणजे बुक्का, काळ्या रंगाचा पावडर असतं ते. ते पण म्हणजे काय ऑस्पिशियस असतं, म्हणजे पवित्र असतं. ते सगळ्यांना म्हणजे पुरुषांना बुक्का लावतात. तर तेव्हा ते आपल्या हिंदू संस्कृतीमधलं ते एक चांगलं प्रतीक आहे. तर काळ्या हळदी रंगाचा कुंकू लावतात की नाही, तसं पुरुषांना बुक्का लावतात. ठीक आहे. तर ते काळ्या रंगाचा असतो. त्याचं नाव त्याला कशाचा अर्थ आहे तो? अबीर म्हणजे काळा बुक्का. मंजिरी म्हणजे काय? तुळशीचे फुलं. ते हातात घेऊन जनाईंनी ते हातात ठेवलंय आणि त्याचा जो सुगंध येतोय त्यांनी काय झालेलं आहे? गंधे भारिले गगन म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचं जे आसमंत आहे ते त्यांनी काय म्हणता येईल मॅडम? सुगंधित झाले. ठीक आहे. आता मंजिऱ्या म्हणजे फ्लावरचा जो सुगंध आहे, बुक्क्याचा सुगंध आहे, ते त्या जनाईच्या हातात आहे. त्याच्यामुळे सगळ्या त्या गंधानी पूर्ण महाराष्ट्राचा आसमंत किंवा आकाश सुगंधाने भारून गेलेले आहे. असं भारिले गगन म्हणजे आकाश. ठीक आहे. कळलं का?
हो मॅम. मलाच दमायला होऊन राहिलं तर सांगता काय सांगता. पण आहे असं 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 आहे, म्हणजे ते जुन्या काळच्या बायकांचे लाईफस्टाईल खूपच वाईट होती. कठीण होती. त्याच्यातनं या बायका म्हणजे कठीण पण होतं, कठीण प्रसंग होते त्यांच्या, त्याच्यातनं या बायका बाहेर आल्यात. ठीक आहे. ते लक्ष्मीबाईंचं स्मृतिचरित्र वाचायचं ना, तर अशा डोळ्यातनं पाणी येतं त्यांचं वाचायला घेतलं तर चुलीवर म्हणजे स्वयंपाक, हा. जात्यावर दळण. आता तुम्ही ते नाही, कल्पना त्यांना पण नाही वेगळ्या करू वेगळ्या शकत. प्रकारचा त्रास पण होता तो पण, म्हणजे त्यांनी सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे की कसा छळ व्हायचा त्यांचा ऍज अ बाई म्हणून, सून म्हणून वगैरे असं सगळं दिलेलं आहे. तर ते त्यांच्या दृष्टीने विचार करून आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे. कळलं सगळ्यांना आता? हा. तर काळ कवाड फोडून म्हणजे काळाची बंधने झुगारून, म्हणजे लोकांकडून होणारे अत्याचार ला बंडखोरपणे प्रत्युत्तर देऊन, आणि नामयाच्या जनाईने काय केलं आहे, सडा संमार्जन केलंय. सडा संमार्जन केलं आहे म्हणजे काय केलंय, सगळ्या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी सडा संमार्जन केले असंच दिलेलं आहे. आणि तिने हातात अबीर आणि काळा बुक्का आणि मंजिऱ्या ठेवल्या आहेत. त्यांनी आपल्या महाराष्ट्राचा आसमंत किंवा गगन किंवा आकाश छान सुगंधित झाले आहे, असं त्याचा अर्थ आहे. आता दुसऱ्या कडव्याचा तुम्ही संदर्भ काय लिहाल? 2 मिनिटातच पटकन संपवते. ऑलरेडी 10 मिनिटं ऑलरेडी जास्त झाली. झाले 8:40. हा. मी ठीक आहे. लिहू करू का मॅडम? हो चालेल. तर ते काय होतं, एनिवे तुम्ही हे आहात, आहे का? बरं. पोस्ट तर करते. तुम्हाला मी एक मिनिट अजून पटकन समजावून सांगते. हे बघा, संदर्भासह स्पष्टीकरण म्हटलं, जा मॅडम तुम्ही, काय हरकत नाही, भेटू आपण. संदर्भासह स्पष्टीकरणचा अर्थ झाला की पहिले संदर्भ लिहायचा आहे आणि मग अर्थ लिहायचा आहे. संदर्भ पटकन लिहायचा. आपल्याला कविता माहिती आहे, कवितेचं नाव माहिती आहे, कुठल्या कवितेतनं ते घेतलंय ते लिहायचं आहे. ठीक आहे. आणि दुसऱ्या कडव्यासाठी पण सेमच उत्तर, सेमच संदर्भ, कारण ते कडवं दुसऱ्या कवितेत त्याच कवितेतलं आहे ना, हो ना. त्यामुळे सेम संदर्भ राहील ना. काय आधी काय राहील संदर्भ, सांगा मला मग पटकन एकेकाने. आधी सांग. हे कडवे हे कडवे कविता कविता पंचार्थीत पंचार्थीतून पंचार्थी विद्यार्थी या कवितेतून घेतलेले आहे. पंचा केव्हाच सांगते. कुणी कुणी ऐकलं व्यवस्थित? कुणाला सांगता येईल? पटकन सांगा. हे कडवे. मम्मी सांगू? हा बोल. हे कडवे पंचार्थी या कवितेतून घेतलेले आहेत. या कवितेचे कवयित्री इंदिरा संत आहेत. या कवितेच्या, कवितेचे नाही, कवितेच्या कवयित्री, कवितेच्या चला य लाव आणि याची मात्रा लाव. कवितेच्या कवयित्री. तर हे दोन्ही कडव्यासाठी सेम राहणार संदर्भ. ठीक आहे. स्पष्टीकरण मी नंतर उत्तर लिहून हे पाठवते, अर्थ. चालेल? हा. कळलं? आपण आता काय विचार केला की ह्या त्या काळातल्या स्त्रिया आहेत ज्या काळी स्त्रियांना काही स्वातंत्र्य नव्हतं. काळ कवाड फोडून मीन्स त्यांनी सगळे बंधने झुगारून महाराष्ट्राचे स्वागत केले आहे, म्हणजे महाराष्ट्राला जागरूक केले आहे, असा त्याचा अर्थ होतो. कळलं? महाराष्ट्रासाठी काम केलेले आहे, महाराष्ट्रातल्या लोकांचे कल्याण केले आहे, असा त्याचा अर्थ होतो. तर चला, याचे प्रश्नोत्तर लिहून काढाल. थोडक्यात उत्तरे लिहायची आहे, ते पण लिहून काढाल. आणि पुढच्या वर्गात मग आपण बघू. मला वाटते मी पुढच्या वर्गात हे लिहायला सांगेन तुम्हाला पुन्हा. ठीक आहे. भेटूया. चला. शुभरात्री, शुभरजनी. शुभरात्री. चालेल. ओके. चला. बाय बाय.